Hello everyone, welcome back to Access Academy and online platform. आज आपण इयत्ता 8वी मधील बुद्धिमत्ता या सब्जेक्टवर पुढचा टॉपिक म्हणजे कोणता तर चौथा टॉपिक आज आपण सुरू करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे शब्दसमूह आणि त्यातलाच 4.1 आपण आज सुरू करतोय तो आहे वर्गीकरण. आता वर्गीकरण मध्ये ठरलेला प्रश्न असतो कोणता तर गटात न बसणारा शब्द ओळखा. ऑड मॅन आउट म्हणजे गटात न बसणारा शब्द आपल्याला इथं ओळखायचा असतो. प्रत्येक टॉपिक जर तुम्ही विचार केला तर प्रत्येक टॉपिक मध्ये 4.1 असेल, 3.1 असेल, 2.1 असेल, त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर हा ठरलेला आहे की वर्गीकरण आणि त्या वर्गीकरणामध्ये 4.1 असेल, 3.1 असेल, त्याच्यामध्ये पहिला असतो गटात न बसणारा शब्द. अगदी सगळ्याच टॉपिक मधला सगळ्यात सोपा हा टॉपिक असतो. आपल्याला मार्क सहज मिळू शकतात या टॉपिकवर. चला तर मग प्रश्न काय आहेत ते बघूया. अगदी साधे साधे प्रश्न असतात, थोडासाच अभ्यास करून आपण हा टॉपिक कव्हर करू शकतो. बघा पहिला प्रश्न काय बघा, तर गटात न बसणारा शब्द हा आपला महत्वाचा मेन प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न काय बघा, व्हायोलिन, सतार, बासरी आणि वीणा हे 4 शब्दांचा एक गट आपल्याला दिलेला आहे आणि त्यातला आपल्याला काय करायचं आहे तर एक चुकीचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा व्हायोलिन, सतार आणि वीणा हे काय आहे तर तंतुवाद्य आहेत आणि बासरी मात्र काय आहे तर हे तंतुवाद्य नाही. बासरी आपण बासरीला तंतू नसतात किंवा बासरी आपण तोंडाने वाजवतो, त्यामुळे गटात न बसणारा हा शब्द बासरी हा आहे. सेकंड बघा काय आहे, पूर्णविराम, सर्वनाम, क्रियापद आणि विशेषण. आता बघा पूर्णविराम, सर्वनाम, क्रियापद आणि विशेषण. आता हे 3 जर आपण बघितले, सर्वनाम, क्रियापद आणि विशेषण, हे काय आहे तर पार्ट ऑफ स्पीच आहेत म्हणजे काही शब्दांच्या जाती आहेत. सर्वनाम, क्रियापद आणि विशेषण. आणि पूर्णविराम हे काय तर वाक्य संपल्यानंतर जे आपण पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप देतो ते इथं पूर्णविराम आहे. म्हणजे काय याला आपण म्हणतो तर जी विराम चिन्ह असतात संपूर्ण त्या विराम चिन्हामधला हा प्रकार आहे पूर्णविराम. म्हणून काय आहे तर गटात न बसणारा शब्द कोणता इथं पूर्णविराम आहे. ही विराम चिन्हामधला एक प्रकार आहे पूर्णविराम. पुढचा प्रश्न काय बघा, पॅसिफिक, आर्टिक, अटलांटिक आणि अंटार्क्टिका. आता थोडासा विचार केला तर बघा पॅसिफिक महासागर आहे, आर्टिक महासागर आहे, अटलांटिक महासागर आहे आणि अंटार्क्टिका हे काय आहे तर एक खंड आहे. अंटार्क्टिका काय आहे, खंड आहे आणि हे 3 काय आहेत तर महासागर आहेत, ओशन हे आहे. नेक्स्ट बघा काय आहे, पुढचा प्रश्न काय बघा, चौथा प्रश्न, तर थॉमसन, न्यूटन, रुदरफोर्ड आणि डाल्टन. आता हे 4 आपल्याला सायंटिस्ट दिलेले आहेत. आता याच्यातला एक काय तर ऑड मॅन आउट आहे. बघा थॉमसन, रुदरफोर्ड आणि डाल्टन हे काय तर सायंटिस्ट आहेत, पण यांनी काय केलेलं आहे तर अणुसिद्धांतांची मांडणी केलेली आहे. आणि न्यूटन हे काय तर यांनी ग्रॅव्हिटीचा शोध लावलेला आहे म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. म्हणून आपलं गटात न बसणार पद कुठलं आहे तर न्यूटन हे आहे. नेक्स्ट बघा लास्ट क्वेश्चन काय आहे, मराठी, हिंदी, कन्नड आणि तेलुगू. ह्या 4 पण काय आहेत तर लँग्वेज आहेत. मराठी, हिंदी, कन्नड आणि तेलुगू ह्या 4 पण लँग्वेज आहेत. परंतु हिंदी काय आहे तर ही ग्लोबल लँग्वेज आहे म्हणजे जागतिक भाषा आहे आणि मराठी, कन्नड आणि तेलुगू ही काय आहे तर स्टेट वाईज आहेत म्हणजे काय तर आपण प्रादेशिक भाषांचा उपयोग करतो इथं. मराठी, कन्नड आणि तेलुगू या प्रादेशिक भाषा आहेत आणि हिंदी ही काय आहे तर ग्लोबल लँग्वेज आहे. म्हणून काय आहे तर हिंदी हे आपलं काय आहे या गटात न बसणारं पद हे आहे म्हणजे जागतिक भाषा हिंदी आहे आणि बाकीच्या 3 भाषा या काय तर प्रादेशिक भाषा आहेत. आजच्या सेशन मध्ये आपण काय बघितलं तर बुद्धिमत्तेतला चौथा पॉइंट घेतला होता वर्गीकरण आणि वर्गीकरणामध्ये ठरलेला प्रश्न असतो की गटात न बसणारे पद ओळखा. त्याच्यावरती काही आपण उदाहरणं सोडवलेली आहेत. आजचा सेशन आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.